मला वाटतं शेवटच्या तासात जे नागरिक उन्हगल्ली असल्यामुळे मतदानासाठी बाहेर पडले ते मतदानासाठी अजूनही तिष्ठत रांगेत उभे आहेत। अधिकृत वेळ संपलेली आहे, मात्र त्यानंतर अधिकृत वेळ संपताना जे मतदान केंद्राच्या आतमध्ये आहेत लोक त्यांना मतदान करता येणार आहे। विक्रांत शिंदे आपल्याला अपडेट देत आहेत। विक्रांत, काय चित्र आहे आणि तुझं मतदान याच कुठल्या भागात होतं का? तू मतदान करू शकलायस का वेळेत? नम्रता, अगदी खरा प्रश्न आहे। खरं तर आपण 5 वाजता ज्यावेळी लाईव्ह होतो त्यानंतर मग मी या मतदानाच्या रांगेमध्ये लागलो। तिथे जे निळा शर्ट घातलेले काका दिसत आहेत तिथून माझी रांग सुरू झाली। आता जवळपास 1 तास झालाय। 1 तासामध्ये मी तिथून फक्त इथपर्यंत येऊ शकलेलो आहे। इतकी रांग आणि इतका वेळ हा मतदान करण्यासाठी लागतोय। खरं तर एक दादा आहेत ज्यांनी मतदान केलं, आपण आधी त्यांच्याकडून जाणून घेऊया। किती वेळ लागलाय तुम्हाला मतदान करण्यासाठी? नमस्कार, मी शैलेंद्र उचरे, इथलाच रहिवासी। तसं तर वेळ लागतोय कारण मतदानांमध्ये खूप चांगला उत्साह आहे। एवढं कडक ऊन असून सुद्धा आणि तशा तर खूप काही गोष्टी अनुकूल नसताना सुद्धा लोक त्यांच्या घरातनं बाहेर पडली आहेत, ती उत्साह दाखवत आहेत आणि आपापलं जे काही आहे ते मत इथे येऊन रेकॉर्ड करत आहेत। आपण आणखी आता जे रांगेत लागलेले आहेत त्यांच्या भावना जाणून घेऊया। त्यांना नेमकं काय म्हणायचं? किती वेळ झाला तुम्हाला तुम्ही रांगेत लागलेला? आम्हाला 1 तास झाले। 1 तास झाला आणि आतापर्यंत नंबर आलेला नाही? आता 1 तास अजून लागणार। पिण्याच्या पाण्याची वगैरे व्यवस्था आहे का इथे? पिण्याचं पाणी काही पण नाही, ते लय गरम आहे सगळे, काही व्यवस्था नाही। गरम सुद्धा होतं असं त्यांचं म्हणणं। आपण आणखी काही नागरिकांकडे जाऊया। दादा, तुम्हाला किती वेळ झाला? किती वेळ झाला तुम्ही रांगेत उभे आहात, अजून नंबर आलेला नाही? खरं तर मी सकाळी एकदा येऊन गेलो 11 वाजता, तरी माझा नंबर नव्हता। अर्धा तासाने मी परत गेलो, परत दुपारी आलो, पण एवढं ऊन होतं की मला थांबवलं नाही। 5 वाजता आता आलोय मी, जवळजवळ 1.25 तास झाला, अजून नंबर नाही आहे। मी जवळजवळ गेली 12 वर्ष झाली मतदानाला येतोय, पण एवढी संत गतीने आजपर्यंत कधीच बघितलेलं नाही मी मतदान। त्यामुळे पूर्ण आता कधी नंबर येईल माहीत नाही अजून। नम्रता, आपण पाहू शकतोय की लोक येऊन पुन्हा गेलेत। काही जण अगदीच विक्रांत, तू सांगतोयस तसं लोकांमध्ये मतदानासाठीचा उत्साह आहे आणि त्या उत्साहात ते मतदानाला येत आहेत। मात्र तिथला संथ गतीचा कासव गतीचा कारभार बघितल्यानंतर बऱ्याच जणांचा उत्साह असा वितळून कुठेतरी निघून जातोय। अनेक जण तर तू सांगितलंस तसं परत सुद्धा गेलेले आहेत आणि मतदानाचा टक्का कमी होतोय, ही जी तक्रार होतीये त्या तक्रारीचं हे एक सगळ्यात मोठं कारण मुंबईमध्ये दिसलेलं आहे आपल्याला। विक्रांत, धन्यवाद या माहितीबद्दल।